B.Ed द्वितीय वर्ष प्रशिक्षणार्थी आणि कृती संशोधनाचा माझे गटप्रमुख आहे मुळे मॅडम, डॉक्टर मुळे मॅडम आणि समन्वयक आहेत आयशू भावसार मॅम. माझी जी समस्या आहे ती आहे विद्यार्थ्यांना मराठी व्याकरणात येणाऱ्या समस्या. प्रस्तावना. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आणि महाराष्ट्र शासनाने मराठी ही भाषा अभ्यासक्रमात अनिवार्य केलेली आहे. या मराठी भाषेची गरज आणि महत्त्व विद्यार्थ्यांना ज्ञात व्हावे, त्या विषयाचे आकलन व्हावे व मराठी विषयाची विद्यार्थ्यांना गोडी लागावी म्हणून मराठी भाषा ही सक्तीची महाराष्ट्र शासनाने केली आहे. परीक्षेच्या दृष्टीने या व्याकरणाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. या उद्दिष्टांची पूर्तता व्हावी आणि मराठी भाषेचा पाया म्हणजेच मराठी व्याकरणात महत्त्वाच्या दृष्टीने व्यंजन, स्वर, स्वरादी, लिंग, वचन, समास, अलंकार, क्रियापद, म्हणी, संधी, विग्रह अशा एक ना अनेक बाबींचा मराठी व्याकरणात समावेश होत असतो. मराठी विषयात विद्यार्थ्यांनी पारंगत व्हावे, विद्यार्थ्यांना व्याकरण समजावे, सोयीचे व्हावे म्हणून विद्यार्थ्यांना मराठी व्याकरण येणे हे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकसित होण्यासाठी व मराठी भाषेचे जतन करण्यासाठी या समस्यांचा आणि या समस्येच्या निदानाकरिता मराठी भाषेचे व्याकरण येणे गरजेचे आहे. समस्या विधान. अकोला शहरातील भारत विद्यालयातील इयत्ता 9वी मधील विद्यार्थ्यांना मराठी विषयामध्ये व्याकरणात येणाऱ्या अडचणीचा शोध घेणे व त्यावर उपाययोजना करून त्याची परिणामकारकता पडताळणे. संशोधनाच्या कार्यात्मक व्याख्या. भारत विद्यालय अकोला शहरातील जटापेठ भागातील विद्यालय आहे. मराठी विषयातील व्याकरण समजावून सांगणे व विश्लेषण करणे. उपाययोजना. समस्या सोडविण्यासाठी नियोजनपूर्वक आखलेली कृती. परिणामकारकता. एखाद्या उपाययोजनेद्वारे उद्दिष्ट कृती किती प्रमाणात झाली हे मोजण्याची प्रक्रिया. समस्येची गरज. विद्यार्थ्यांना मराठी व्याकरणात शिकवताना अनेक अडचणी येतात. त्याचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागतो, जसे की वाक्यरचना, शब्द प्रकार, शब्द क्रियापदे, रूप, काळ, लिंग, वचन इत्यादी अडचणीमुळे विद्यार्थ्यांना कौशल्यात अडथळे निर्माण होतात. म्हणून या संशोधनाची गरज आहे. कृती संशोधन हे समस्येवर वास्तविक आणि अनुभवावर आधारित व कृती संशोधन हे कृतीशील स्वरूपाचे संशोधन असते. वास्तवता निर्माण झालेल्या समस्येवर कृती संशोधन उपाय शोधते. मराठी व्याकरण शिकवण्याच्या पद्धतीत सुधारणा करून विद्यार्थ्यांच्या व्याकरणाबाबत आत्मविश्वास वाढवून विद्यार्थ्यांची भाषा सुधारण्यात येऊन भाषेविरुद्ध कल आणि व्याकरणाची आवड बाळगता येते. उद्दिष्टे. कोणतेही विधायक कार्य पार पाडण्यासाठी उद्दिष्टांची निश्चितता करून त्या दिशेने इष्टते प्रयत्न करणं आवश्यक आहे. 1. व्याकरण वाचताना येणाऱ्या अडचणीचा शोध घेणे. नंबर 2. विद्यार्थ्यांना मराठी व्याकरणात अभिरुची निर्माण करणे. नंबर 3. मराठी व्याकरण विद्यार्थ्यांना सोपे आणि सोयीचे होण्यासाठी प्रयत्न करणे. गृहीतके. नंबर 1. मराठी व्याकरणातील नियम समजण्यास अडचणी येतात. नंबर 2. अध्यापनाच्या पद्धती प्रभावी नसल्यामुळे व्याकरण शिकवणे कठीण जाते. नंबर 3. अभ्यासक्रमातील व्याकरणाचा भाग अपुरा व अवघड आहे. नंबर 4. मराठीच्या व्याकरण अभ्यासासाठी पूरक साहित्य आणि सरावाची कमतरता आहे, म्हणून मराठी व्याकरण हे अवघड जाते. परिकल्पना, चित्र, उदाहरण आणि सरावाच्या सहाय्याने अध्ययन केल्यास विद्यार्थ्यांची व्याकरणाविषयी असणारा समज सुधारेल. नंबर 2. नियमित पुनरावृत्ती म्हणजे वारंवार तेच ते पुनरावृत्ती केली तर किंवा चाचणी घेतल्यास विद्यार्थ्यांचे मराठी व्याकरणात ज्ञान वाढेल. शैक्षणिक साहित्य निर्मिती केली जाईल आणि शैक्षणिक साहित्य निर्मितीची परिणामकारकता पडताळली जाईल.
हे झाली परिकल्पना आणि शून्य परिकल्पना. उपाययोजना केल्यानंतरही विद्यार्थ्यांना मराठी व्याकरण येईल असे सांगता येत नाही. संशोधनाचे महत्त्व. संशोधनाच्या महत्त्वामध्ये या संशोधनामुळे मराठी विषयात व्याकरणाचा अभ्यास करताना विद्यार्थ्यात भाषेची शुद्धता राखता येते. संशोधनाच्या माध्यमातून व्याकरणातील अडचणी येतात व त्या संशोधनातून स्पष्ट करण्यात येतात. संशोधनाच्या आधारे नवीन उपक्रम निर्माण करून शिकण्याच्या पद्धतीत सुधारणा करण्यात येते. व्याकरणाचे आकलन सुलभ होते. अध्यापन कौशल्यात वाढ होते. मराठी भाषेतील व्याकरणाच्या अभ्यासाने ज्ञान आणि कौशल्य वाढीस लागतात. भाषेचे संवर्धन होते. संशोधन पद्धती. संशोधनाच्या प्रमुख 3 पद्धती आहेत. ऐतिहासिक पद्धत, सर्वेक्षण पद्धत आणि प्रायोगिक पद्धत. प्रस्तुत संशोधनात संशोधकाने प्रायोगिक पद्धतीचा अवलंब केला आहे. तसेच एकल गट हा अभिकल्प निवडला आहे. प्रायोगिक अभिकल्प निश्चितता खालीलप्रमाणे 2 प्रकारे करता येते. एकल गट आणि द्विगट. एकल गट यामध्ये एकाच गटात 2 वेगवेगळ्या चाचण्यापासून जावे लागते आणि दोन्ही चाचण्यांच्या फरकमधील फलित दुसऱ्या तुलना केली जाते. पूर्व चाचणी आणि प्रयोग उत्तर सूची. न्यायदर्शक आणि नमुना निवड. प्रस्तुत संशोधनासाठी संशोधकाने सुगम यादृच्छिक न्यायदर्शक या संभाव्य पद्धतीने नमुना निवड केलेली आहे. नमुना निवडण्याच्या 2 पद्धती आहेत. संभाव्यता पद्धत, सुगम यादृच्छिक पद्धत. असंभाव्यता पद्धत. संशोधनाची साधने. प्रस्तुत संशोधनासाठी संशोधकाने प्रश्नावली आणि अभिरुची शोधिका साधनांचा अवलंब केलेला आहे. संशोधनाचे चले. आश्रयित चले, स्वाक्षरित चले आणि मध्यस्थ चले. आश्रयित चलेमध्ये शैक्षणिक साहित्य निर्मिती करून केलेले अध्ययन म्हणजे आश्रयित चले आणि स्वाक्षरित चलेमध्ये उपक्रम केल्यानंतर विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम. 3 नंबरमध्ये आहे मध्यस्थी चले, सर्वांसाठी एकच अध्ययन. सांख्यिकी विश्लेषण आणि निर्वेचन. प्रस्तुत संशोधनासाठी पुढील सांख्यिकी तंत्रांचा अवलंब केला जाईल. माध्यमान, माध्यांक, बहुमूलक, शेकडेवारी, प्रमाण विचलन, संभालेखन, वर्तुळलेख, रेषालेख, हिस्टोग्राम आणि बॉक्स प्लॉट. व्याप्ती आणि मर्यादा. भारत विद्यालय या शाळेपुरतीच ही समस्या मर्यादित आहे. इयत्ता 9वी मधील विद्यार्थ्यांची ही समस्या आहे. नंबर 3 मध्ये आहे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मित अभ्यासक्रम व संशोधन मंडळ पुणे यांच्या मराठी विषयात पाठ्यपुस्तकापुरतीच यापुरतीची समस्या मर्यादित आहे आणि मराठी व्याकरणात